हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर आजचा व्हिडिओ हा असणार आहे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड वरती. मग अल्डिहाइडचं रिडक्शन, कीटोनचं रिडक्शन, कोणते प्रॉडक्ट फॉर्म होतात, कोणतं मेकॅनिझम आहे, कशा प्रकारे रिएक्शन होते, हे सगळं काय आपण डिस्कस करणार आहे, बघणार आहे. ओके, तत्पूर्वी सुरुवातीला सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दॅट इज रिडक्शन ऑफ अल्डिहाइड ऑर कीटोन. काय टॉपिक आहे? reduction of aldehyde or ketone किंवा अल्डिहाइडचं रिडक्शन. आता रिडक्शन म्हणजे काय नेमकं? व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन म्हणजे रिड्यूस करणे. काय रिड्यूस करणे? जर डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, यांना रिड्यूस करणे म्हणजे रिडक्शन. मग आता बॉन्ड रिड्यूस करावं लागेल. पहिली गोष्ट आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज रिडक्शन. काय? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नोन ॲज रिडक्शन. ॲज वेल ॲज ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो नोन ॲज रिडक्शन. दोन क्लिअर झाल्या? आता इलेक्ट्रॉनच्या बाबतीत जर बघायचं म्हणलं, ते जरी नाही बघितलं कन्सेप्ट, तरी आपल्याला दोन कन्सेप्ट महत्वाचे आहेत. पहिली कन्सेप्ट कोणती? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. सेकंड वन इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तर लिहून घेऊ तिथे आपण. रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ म्हणजे मायनस ऑक्सिजन अँड प्लस हायड्रोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. एक रिएक्शन घेतली आपण, जस्ट अशी रिएक्शन. आपण एक रिएक्शन घेणार आहोत. तर त्यापैकी पहिली रिएक्शन आहे क्लेमेन्सन रिडक्शन. क्लेमेन्सन रिडक्शन. आता क्लेमेन्सन नावाच्या सायंटिस्टनी शोधलेली आहे क्लेमेन्सन रिडक्शन. आता यात काय होतं, ज्यावेळेस आपण RCHO घेतो, काय होतो? RCHO, दॅट इज अल्डिहाइड. अल्डिहाइड घेतल्यानंतर याच्यात जर आपण झिंक अमालगम टाकला किंवा ZnHg आणि HCl टाकला, काय? RCHO in the presence of zinc amalgam and HCl फॉर्म काय होत आहे? फॉर्म होत आहे RCH3 म्हणजे रिडक्शन झालं. मग काय फॉर्म झालं? अल्केन फॉर्म झालं. काय फॉर्म झालं? अल्केन. अल्केन हे फॉर्म होते. दॅट इज अल्केन. दिस इज अन अल्केन अँड दिस इज अन अल्डिहाइड. बघा, तंतोतंत डेफिनेशन कारणीभूत ठरते. यासाठी ऑक्सिजन जो होता, ऑक्सिजन निघून गेला त्यासोबत प्लस वॉटर मॉलिक्यूल म्हणून, आणि हायड्रोजनची ऍडिशन झाली. इथं एक हायड्रोजन होता, आता इथं 3 आहेत. म्हणजेच काय? दिस इज अ टाइप ऑफ रिडक्शन रिएक्शन. दिस अ टाइप ऑफ रिडक्शन रिएक्शन. मग नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस क्लेमेन्सन रिएक्शन असेल तर त्या रिएक्शन मध्ये काय होईल? झिंक अमालगम प्लस HCl याचं रिएजंट घेऊन अल्डिहाइड किंवा कीटोनचं डायरेक्ट अल्केन मध्ये रूपांतर होईल. त्याच्यामध्ये अल्केन मध्ये. हा कोणता ग्रुप आहे? अल्केन. RCH3. ओके. द नेक्स्ट रिएक्शन, एक नेक्स्ट रिएक्शन आहे जी रिएक्शन आहे. रिएक्शन कशी येते बघा आता. ओल्फ किश्नर रिडक्शन. रिडक्शन. आता ही ओल्फ किश्नर रिडक्शन रिएक्शन कोणती आहे? तर बघा, सगळ्यात पहिले आपण अल्डिहाइड घेणार किंवा कीटोन घेणार. काय घेणार? अल्डिहाइड आणि कीटोन. त्यावरती अटॅक करणार हायड्रॅझाईनचा. कशाचा अटॅक करणार? हायड्रॅझाईन. मग हायड्रॅझाईन म्हणजे काय? हायड्रॅझाईन म्हणजे NH2 याचा अटॅक करणार. मग इमाइन फॉर्म होणार. काय फॉर्म होणार? इमाइन. IMINE. इमाइन फॉर्म होणार. त्याला आपण म्हणतो हायड्रॅझोन. काय? हायड्रॅझोन फॉर्म होणार. मग हायड्रॅझोन फॉर्म झाल्यानंतर आपण त्याची रिएक्शन केली इथिलीन ग्लायकॉल आणि KOH सोबत. तर काय फॉर्म होत आहे? तर फॉर्म होत आहे दॅट इज नथिंग बट अल्केन. मग रिएक्शन थोडी लेंथी आहे, तर स्टार्ट करूयात रिएक्शन. रिएक्शन स्टार्ट केली आपण. दॅट इज RCHO घेतला. RCHO इन द प्रेझेन्स ऑफ NH2. याचं नाव काय? NH2 हायड्रॅझाईन. याला आपण हायड्रॅझाईन सुद्धा म्हणतो. हायड्रॅझाईन.
देन नेक्स्ट RCHO काय आहे? RCHO म्हणजे अल्डेहाइड. In the presence of hydrazine, it can form RCH double bond NH2. याचं नाव काय आहे? हायड्रॅझोन. याचं नाव आहे हायड्रॅझोन. ओके, हायड्रॅझोन नाव आहे. आणि याची रिएक्शन केली आपण KOH. फर्स्ट इज KOH, सेकंड इज CH2OH, 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 CH2OH. काय फॉर्म होत आहे? लगेच फॉर्म होत आहे RCH3 प्लस N2 गॅस. बघा म्हणल्याप्रमाणे झालं की नाही? आधी काय फॉर्म होईल? अल्डेहाइड होता. अल्डेहाइड घेतल्यानंतर काय झालं? अल्डेहाइडचं आपण हायड्राझाईन टाकला. अल्डेहाइड मध्ये हायड्रोजन टाकल्यानंतर काय फॉर्म झालं? हायड्रॅझोन फॉर्म झाला. हायड्रॅझोन मध्ये आपण KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इथिलीन ग्लायकॉल टाकलं. दॅट इज CH2OH, CH2OH. हे टाकलं RCH3 म्हणजे अल्केन फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? दॅट इज अल्केन, नथिंग बट अल्केन. आणि ह्या N2 मॉलिक्यूल इव्हॉल्व झाला. काय झालं? N2 मॉलिक्यूल इव्हॉल्व झाला. ओके, ह्या झाल्या रिडक्शन रिएक्शन. आजचा सेकंड टॉपिक आहे स्टेबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयॉन आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचं ऍसिडिक नेचर. हे दोन पॉईंट आपल्याला कव्हर करायचे होते. आधी रिडक्शन कव्हर केलं, आता बघायचंय कार्बोक्सिलिक ऍसिड. आता तुम्हाला माहिती आहे कार्बोक्सिलिक ऍसिड काय असतं. हे जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, नेक्स्ट कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्या कार्बोक्सिलिक ऍसिड बघायचंय. व्हॉट इज कार्बोक्सिलिक ऍसिड? कार्बोक्सिलिक ऍसिड असतं RCOOH. मग हे कार्बोक्सिलिक ऍसिड कसं आहे? स्टेबल आहे का काय? ते ऍसिड प्रॉपर्टी काय आहे? मग हे सर्व आपल्याला डिस्कस करायचं. ओके, लेट अस सी कार्बोक्सिलिक ऍसिड. बघूयात. RCOOH. दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा आता कार्बोनिल कंपाऊंड आहे आणि OH ग्रुप आहे, त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप म्हणतो. आता लक्ष द्या, ऍसिडिक प्रॉपर्टी म्हणजे काय? आपण त्याला ऍसिड का बरं म्हणतो? जो एलिमेंट H+ डोनेट करतो, कोणता? H+. द एलिमेंट और कंपाऊंड विच डोनेट H+ इज नोन एज ऍसिड. ही साधी सरळ डेफिनेशन झाली त्याची ऍसिडची. आपण बेसिक कन्सेप्ट म्हणून बघतोय. म्हणजे काय? ज्या वेळेस आपण विचार करतो की ज्या वेळेस की एखादं H+ डोनेशन होतंय रिएक्शन मध्ये, म्हणजे ऍसिड प्रेझेंट आहे. बघा, याला आपण टाकलं वॉटर मध्ये. कशामध्ये? वॉटर मध्ये टाकलं, H2O मध्ये टाकलं. काय फॉर्म करणार? H3O प्लस, म्हणजे एक हायड्रोजन डोनेट केल्यानंतर प्लस RCOO मायनस. समथिंग रिएक्शन. काय झालं? आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला पाण्यात टाकलं, त्याने H+ डोनेट केला आणि ऍसिड कॅटलाइज रिएक्शन होऊन ही रिएक्शन मध्ये H3O+ फॉर्म झालं. आता H3O+ फॉर्म झालंय, कार्बोक्सिलेट आयॉन फॉर्म झाले. मेन गोष्ट काय? तर मेन गोष्ट आहे स्टेबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयॉन. म्हणजे ज्यावेळेस कार्बोक्सिलेट आयॉनची स्टेबिलिटी जास्त असेल, म्हणजे हा आहे कार्बोक्सिलेट आयॉन, हा आहे कार्बोक्सिलेट आयॉन. मग ह्या आयॉनची जर स्टेबिलिटी जास्त असेल, दॅट इज बेनिफिशियल फॉर द ऍसिडिक नेचर. आता बघूयात याची स्टेबिलिटी असं जास्त आहे. बघा, हा काय? निगेटिव्ह चार्ज आहे. हा जर इथं शिफ्ट झाला तर हा बॉन्ड इथं शिफ्ट होतोय. म्हणजे याच आपण रेझोनन्स स्ट्रक्चर असं ड्रॉ करू शकतो. कसं? R ऍज इट इज, CO- डबल बॉन्ड O, बरोबर. म्हणजे दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याचे. आणि आपल्याला माहिती ऑर्गॅनिक मध्ये जेवढे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तेवढी जास्त स्टेबिलिटी. या ठिकाणी जर R ग्रुप जर वेगळा असता, R ग्रुपचा कोणता असता? ऍरोमॅटिक ग्रुप असता, तर अजून जास्त स्टेबिलिटी असते, कारण की अजून जास्त रेझोनन्स स्ट्रक्चर असतात. बघा याचं काय होईल फॉर्म? RCO डबल बॉन्ड पार्शियल घ्यायचा, डेल्टा निगेटिव्ह,
इथे घ्यायचा, इथे निगेटिव्ह मायनस चार्ज द्या. ओके, याला पॉझिटिव्ह चार्ज द्या. काय फॉर्म झाले, एक रेझोनेटिंग कंपाऊंड फॉर्म झालं, रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म झालं. आता लक्ष द्या हे कसं होतं. ज्यावेळेस एखादी रिॲक्शन होते आणि रिॲक्शन मध्ये H+ डोनेट झाला आणि कार्बोक्सिलेट आयॉन फॉर्म झाला, तर कार्बोक्सिलेट आयॉन स्वतःच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये इन्व्हॉल्व होतो आणि त्यामुळे त्याची स्टेबिलिटी वाढत जाते. मग ज्यावेळेस हा आर ग्रुप जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल, लक्ष द्या, आर ग्रुप जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर स्टेबिलिटी कमी होईल, म्हणजे कमी ऍसिडिक. मग जर इथं अल्काइल ग्रुप दिला आपण, CH3 घेतला आणि इकडे CO- असेल, दॅट इज स्टेबिलिटी इज डिक्रीजेस ड्यू टू दिस डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन त्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहेत आणि इलेक्ट्रॉन अजून दिले तर काय होईल, अनस्टेबिलिटी येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेतलं, एक ऑलरेडी श्रीमंत माणूस आहे आणि त्याला अजून पैसे भेटत गेले, काय होणार, तो जाणार. म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये काय आहे, एखादा श्रीमंत मॉलिक्यूल आहे म्हणजे कोणता, ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असते आणि त्याकडे अजून निगेटिव्ह चार्ज गेले तर काय होईल, तो पण अनस्टेबल होईल. म्हणजे कोणतेही जास्त अति नको, प्रमाणात पाहिजे. ओके, मग जर आपण अल्काइल ग्रुप दिला तर याचं CO- वाढते, मग याचा इफेक्ट असतो pKa व्हॅल्यू वरती. आता पॉवर ऑफ के म्हणजे काय, तर Ka म्हणजे ऍसिड कॉन्स्टंट आणि pK म्हणजे पॉवर ऑफ Ka. मग ज्यावेळेस Ka इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू pK आहे. ओके, Ka इज, हा पण नवीन पॉइंट घ्या, Ka इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू pK is directly proportional to acidity. Very important regarding to CET board and NEET JEE असेल, याला स्टार मार्क करून ठेवा या कन्सेप्टला. या कन्सेप्टवर 100% क्वेश्चन असतोच. के जर इन्क्रीज असेल तर के कसं इन्क्रीज होणार, ज्या वेळेस रिॲक्शन मध्ये एखादा ग्रुप आला, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे -I इफेक्ट वाला, तर त्यावेळेस के ची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. आणि ज्या रिएक्शन मध्ये के ची व्हॅल्यू कमी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, त्या ठिकाणी ऍसिडिटी कमी असेल. समजतंय. मग या ठिकाणी आपण जर एक जोडला, आपण FCH2COO-, हा F म्हणजे काय, फ्लोरीन आहे, त्याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जास्त आहे, मग पूर्ण इलेक्ट्रॉन इकडे पुल करणार, मग इकडे निगेटिव्ह चार्ज कमी होणार, म्हणजे स्टेबल होणार. म्हणजे pK चा व्हॅल्यू काय झाली, pK इज नथिंग बट द स्टेबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक आयॉन डिपेंडेंट. ओके, मग के काय असेल, के इन्क्रीज झाला तर ऍसिडिटी इन्क्रीज होणार, pK इन्क्रीज झाला के डिक्रीज होईल आणि ऍसिडिटी सुद्धा डिक्रीज होईल. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर, कार्बोक्सिलिक ऍसिडचं स्टेबिलिटी आणि रिडक्शन रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी आणत राहील. आता हा बऱ्याच दिवसानंतर आपण बोर्डवर व्हिडिओ घेतला, का व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा. ओके, धन्यवाद.